नमस्कार. SK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सांगली जिल्हा हादरला. पोटच्या पोरींना चोरी केल्याच्या संशयातून बापाने 36 तास उलटं टांगलं. एका मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू. एका बापाने क्रूरपणाची सीमा ओलांडली आहे. चोरी केल्याच्या संशयातून आपल्या दोन्ही मुलींना थेट उलटं लटकून ठेवल्याची घटना घडली. यात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगली आटपाडी तालुक्याच्या बनपुरीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी निर्दयी दादू यमगर या बापाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यमगर यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींवर चोरीचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर दादू यमगर यांनी आपल्या 10 व 13 वर्षीय अनुजा व सारिका या दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलटं टांगून ठेवलं. यामध्ये सारिका यमगर हिचा तडफडून मृत्यू झाला आहे, तर अनुजा हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडी तालुक्यातील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंद झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले. मात्र या घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे. त्या दोन्ही चिमुकल्या रात्रभर वेदनेने तडफडत पाणी पाणी अशी आर्त हाक देत होत्या. मात्र निर्दयी आईवडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. वेदना असह्य झाल्याने सारिकाने रात्रीच प्राण सोडले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलगी मृत आणि उलटी टांगलेल्या अवस्थेत असतानाही आई वडील त्याखाली निवांत झोपले होते. गुरुवारी सकाळी आजोबांनी मुलीला खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सारिका मृतावस्थेत आढळली. सारिकाचा मृतदेह शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास आटपाडी पोलीस करत आहेत. आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे. त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत.